चढायचंय ना, डोंगरचा पण ब्रिज चढायचा आहे. आपल्या तिकडे जायचंय, आतमध्ये आहे म्हणजे त्या रोडनी खाली होता रोड ती पूर्ण. बोलला बंद आहे ना कोण, ही रोड जी मी गेलो बा आता पुढे त्या साईडने पूर्ण खाली भेटलेला. स्कॉर्पिओ वाल्याचे जरा आहे तिथून टाकून घेऊन काढू का तिकडं. खुल्ला 20 मिनिटाचा दाखवत होता आणि आम्हाला पोचायला 1 तास लागलाय. काय बोलावं आता, रस्ते पण एवढे भारी आहेत की विचारूच नका. ह्याला मी बोलतोय बघा बस असं वाटायला नाही माझा ब्लॉग आहे, ह्याचाच ब्लॉग वाटायला. गाडी चालवाय कोण आहेत ना दुसऱ्या ह्याला बोलतोय ते मला गाडी चालवायला, पण ह्याला वाटायला मी डायरेक्ट देवाकडे पोचवतो. तसं पण आपण देवाकडे चालला तरी पण बोलतोय पोचलात एकदाच. दाखव ना हे साहिल भाईचे आउटफिट, ते करण भाऊची आणि या मित्राची. आपला नवीन मेंबर आहे. ऑफिस इज द ब्रदर. ऑफिस इज द ब्रदर. हापस हापस. अरे हॅलो गाईज बोल. काय बोलतो. हा ग्रुप दाखव भाई, लोगो दाखव. महाराष्ट्र रायडर्स फॅमिली इंस्टावर आहे काय? इंस्टावर आहे भाई. भाई याला लवकरात लवकर फॉलो करा. ग्रुप चला. जॉईन करा. हा यांची नजर माहिती आहे कुठं आहे तुम्हाला. भाई हे मंदिर आहे वन साइड. आत्मलिंगेश्वर. आपल्याला असं ते हे घे ना स्टँड काय? पकडायला मोबाईल आणि माईक पण घे. कसला ते असतंय ना असं लावतात ते आपल्या बोलाय? हा ते आपल्या सगळ्या ग्रुप ह्या गाण्याने कॉपीराईट नाही ना लागणार. आम्ही आमचं चपलं लपवून ठेवलं, नाही तर माहिती पडलं चोरी झाल्या म्हणून. कलियुग आहे मित्रा, इथं असंच होतं. भाई हे मंदिर सगळं मस्त. जरा मंदिरात आलं जरा एक मनाला चांगलं वाटतंय. कुठून आहे एंट्री? इकडून आहे. खूप टायमानंतर आलात मंदिरात आणि लय भारी वाटायले. काय राहिलं तुम्ही पाठी आहे ना, बोलायचे ना पाठी आहे ना. मग अरे लाईन कोण लाईन आहे? लाईनीमध्ये कोण आहेच नाही. कोण आहे? मॅजिक. मी सच्चा बघताय, मी पूर्ण राऊंड मारणार एकसारखं मी कापतो. मधून आलाच ते, मधून आलाय तर तुम्हाला मंदिर आहे बनवायला. भाई लय भारी वाटलं मंदिरामध्ये आल्यावर. सगळी जी मनामध्ये असे वाईट जे विचार यायचे सगळे नाहीसे झाले. पण खरं आहे मंदिरमध्ये आहे काय की सगळ्यांना खेचून आणते इकडे. साहिल कुठे गेले? भारी वाटलं ना आतमध्ये. मंदिर आहे बा. इकडे पण जायचं वरचं मंदिर. हा काय वरती पहिले जाऊ. गेल्या टायमाला कासव होत आहेत ना, आता सध्या नाही. आहे का कुठं आहे? दिसतंय काय? दिसला. मेन तर आमचा नाईटचा प्लॅन होता काल रात्री 12ला यायचा, पण बोललो तुम्हाला पण दाखवायचं सगळं मंदिर कसं आहे कसं नाही. त्यामुळं आम्ही सकाळी आलात कारण आमची झोप पण पूर्ण झाली. तू ओळखतो त्याला? कुठे राहतोय? तू कुठे राहतो? भारी तुझी पोच आहे लांब पर्यंत. डॉन आहे आपल्या एरियातला. म्हणजे सुविधामध्ये शाळेला येते तिथून. मग
फॅन फॉलोविंग, इंस्टाची फॅन फॉलोविंग करण करण आमचा भाऊ इथं फोटोग्राफर बनलाय. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहेत ना, ज्योतिर्लिंग आहेत ना, हा 12 लिंग. अजून वरती एक मंदिर आहे. दिसते का? हा दिसते. टोटल किती मंदिरं चालले? 3 ना, 3-4 बघायला गेलं तर 5-6 आहेत. तुम्हाला बघता आलं पाहिजे काय कुठलं जागर कुठलं मंदिर आहे. बघणार रे आपण, दाखवणार त्यांना. जी येईल ती बोलते रे, जी येईल त्याला बोलते. जी नाही ना त्याला थोडी दिसणार आहे की कुठलं कुठलं आहे, कुठलं कुठलं नाही. हे वरती एक मंदिर आहे, सेकंड वन खालती आहे आणि थर्ड तिकडे आहे त्या साईडला. मेन मंदिर तिथे कोपऱ्यात दिसतंय का? हां दिसतंय. आणि असं आहे पूर्ण जंगल. काय जायला या इथे मन शांती करा. नाही टिक्का लावायचा रे मला पण. टिक्का आहे ना इथे खाली आहे मस्त. 3 हा चल लाव. पण मंदिर आहे भाई सही. मंदिर बनवायला लागले पहिलं केवढंच होतं माहिती आहे? कुठलं? हा मंदिर छोटं होतं पहिलं, छोटं होतं. आता नवीन बनवायला लागलं. हे वाजव कर ना, डमरू वाजव 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 ना. नाही तर तुला बाहेरून वाजवलं कोणतं? काय ही कुठलं आहे? साईबाबा. साईबाबाला साईबाबाला काय ना काय असणार कुठंचे इथे. एवढं म्हणजे हे आहे ना बघ, साईबाबा. एक आराम से ऊपर आ जाएंगे. ती बोलते हम लोग इतना बड़ा बड़ा हो जाएंगे तो आराम से ऊपर आ जाएंगे हम लोग. त्याला पण लावा, पाहू ना. हंबल पीपल, वी आर काइंड मॅन. हर हर महादेव बोल. हर हर महादेव. अजून ते असं त्रिशूळ दिलं नाही काय? त्रिशूळ कसं वाटतं? एकदम भारी, मन शांत झालंय. लागलंय. हर हर महादेव. बरोबर. काय पुसून जाणार ते? पुसू दे की असं पुसून जाणार. अरे पुसून जाणार. नको नको नको. नाही जाणार. नम पार्वती पते. बोलायचं नाही. कुठला ते पुढे काढू ना. हे बघ कशा आंबातीत बसला. बघा भुक्कड बघा. तर देवळात पण येऊन याला 2-2 प्लेटी खायच्यात. ह्याचीच प्लेट आहे आणि मला माझी कुठं आहे? मी खात नाही. नाही खायचं असतंय. तू खात नाही. बघा बघा मला जबरदस्ती द्यायला आहे. मला खायची इच्छा नाही. तिथं पण आणि काय काय खाल्लंय? वडापाव, समोसा पाव आणि बोलतोय उपवास आहे मंदिरात येऊन. असे देवाला मानणारी भक्त कुठे भेटणार आहेत काय अर्धीवट? बघा पहिलं तर मी उपवास धरत नाही का तर मी पहिला आणि धरला तर सोडत नाही. आज इकडे खा खा तू खा, मला नाही खात. अजून एक प्लेट खायची. तुझ्यामध्ये गरज बघू किती आहे. तू पहिली 1-2 प्लेटी खाल्ल्यात, अजून 1 प्लेट घेऊन ये. जा ना घेऊन ये. जा मला जा. भाव वाचेल तर घेऊन येशील. जा जा लवकर जा ना. लाज वाटते रे मला. लाज वाटते. तू तिकडे भेंडी. आता तुला सांगितलं असं काय काय केलं. लाज वाटते. जा लवकर घेऊन ये. लाज वाटते रे. जा ना घेऊन ये ना बाई. खरं सांगतो लाज वाटते मला.
अरे जा ना आण ना. चल तुझ्यात बघ. जा मला नाही खायचं. तुलाच खायचं. फुल छास. यांनी देवळात येऊन तर लय लय प्रसाद खाल्लाय. आता याला जास्त पुण्य भेटणार असं याला वाटायला. वर्षभराचं पाप करून आज पूजा करायला आलाय. पाप हे करायला आलाय. हे काय बाप केलं रे तुझ्या आईची? बघितला साल बार का पाप करके आज पाप धुल द्या. पाप काय केलं तिथे सांग. आता पण पाप केला. आता पण एक पाप केला माहिती आहे का याने? देवळात परत खाल्लाय. शिवी दिली तुझ्या आईची तुझ्या. बघितला बघितला. अरे तुझ्या आईची शिवी थोडी आहे. पाहिली तुझ्या आईच्या गावात माझा नमस्कार हे थोडी शिवी झाली. मला पण इथून जास्त आहे इथून दिसतच नाही केस. मी बोटाने लावलंय. भंडारी वाटायला. मी बोटाने लावलंय बोटाने. ती लावत नव्हतं पण खाली खाली घेऊन लावलंय. चल या. मी त्याला बोललो थँक्यू. तुम्ही नसल बोललात तरी. आम्ही चप्पल घ्यायला गेलो ना. आत्मलिंगेश्वर मंदिर. आम्ही मंदिराच्या आत टाटा. बाय बाय. नेक्स्ट टाइम येऊ आता. भेटू पुढच्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या टायमाला दुसऱ्या मंदिरात. बांधतात ना. या वर्षी एकटा आलोय. पुढच्या वर्षी थोडी नाही होती. नाही बघा बोललंय भाई बोललंय. अशी तर मी एक सेपरेट मन्नत मागितली. ती नेक्स्ट टाइम माहिती पडेल. फायनली आता तुम्हाला माझं कार कलेक्शन दाखवावं लागेल की माझ्याकडे किती गाड्या आहेत. पण मी इतक्या दिवस मी लपवून ठेवते की गाड्या दाखवू शकत नव्हतो. आम्ही शॉप तर नाही करत कधी पण. आता मी तुम्हाला दाखवतो कारण की मला लय जण बोलले तू करू शकत नाही. आता मला तुम्हाला माझं कार कलेक्शन दाखवतो. 1 मिनिट. बघितलं काय माझं कार कलेक्शन कसं आहे? BMW पासून सुपर कार पर्यंत सगळं आहे आपल्याला. A to Z म्हणजे टोटल आमच्या 6-7 गाड्या आहेत. आणि अजून ऑफ रोडिंगचं दाखवलं ना. ऑफ रोडिंगचा पण दाखवतो. बघा ऑफ रोडिंगचा एक अलग. एवढं आमच्याकडे आहेत पैसे की आम्ही दिवसाला हप्त्याला गाड्या चेंज करू शकतात. पण आम्ही ती आहे ना. पण आम्ही काही रिझनमुळे करत नाही कारण की आमच्यावर इन्कम टॅक्सची रेट बीट पडेल. पण काय करणार, इन्कम टॅक्सपासून पण वाचायचं आहे त्याच्यामुळे आम्ही दाखवलं नाही. पण आता मला वाटतं ह्याच्यानंतर इन्कम टॅक्सवाले आपल्या पाठी लागतील. मी हे दोघं खायला लागलेत. आमच्या दोघांचा उपवास आहे म्हणून आम्ही खात नाही आहे. आम्ही भक्त आहेत महादेवाचे. आणि लोक बघा दाखवून खात आहे. आम्हाला दाखवून खात आहे. पण नशीब मी आणलंय म्हणून खात आहेत. नाही तर असेच बसले होते. बाकी कडक आहे.